रस्ता की चिखलाचा तलाव? भारतनगर गवळी प्लॉटमधील नागरिकांचा संताप. खड्डे, गटारीचे पाणी आणि अपघातांचा वाढता धोका. मिरज शहरातील प्रभाग क्रमांक 2 अंतर्गत भारतनगर गवळी प्लॉट परिसरातील मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून पावसाळ्यात हा रस्ता नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. त्याचबरोबर गटारीचे पाणीही रस्त्यावर येत असल्याने परिसरात आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हा रस्ता MIDCकडे जाणारा प्रमुख मार्ग असल्याने येथे दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते. खड्ड्यांमुळे दुचाकीस्वार तसेच शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अनेकदा किरकोळ अपघातही घडत असल्याचे नागरिकांनी सांगितले. नागरिकांच्या म्हणण्यानुसार अनेक वेळा तक्रारी करूनही संबंधित लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. केवळ निवडणुकांच्या वेळी मतांसाठी येणारे उमेदवार आता या भागाकडे फिरकत नसल्याचा आरोपही रहिवाशांनी केला. प्रभागातील मिरजेच्या हद्दीतील भागाकडे विद्यमान नगरसेवकांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत श्रीमती विमल बनसोडे, आयशा पटवेगार, पार्वती बांदेकर, सारिका कलगुटकी, पार्वती बाजुळगे आणि पूनम गवळी यांनी तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून नवीन रस्ता तयार करावा, तसेच गटारीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. नागरिकांनी प्रशासनाला इशारा देत वेळीच उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, डिजिटल सांगली न्यूज मराठी. मी आसिया पटवेगार गवळी प्लॉटमध्ये राहते. इथं 15-16 वर्ष झाले इकडचा रस्ता झालेला नाही. प्रत्येक वर्षी 5-5 वर्षाला निवडणुकीच्या टायमाला येतात. त्यांनी आम्हाला वोट द्या म्हणतात. आम्ही त्यांना देतोय, पण निवडून पण आणतोय आम्ही त्यांना. खरं त्यांनी आमची एक पण काम करत नाही. निवडून आल्यावर आम्ही तुमचं कामं करतो म्हणते. खरं मतदानच्या टायमाला त्यांनी मतदान मागायला येतात. आमच्या ह्या चिन्हाला त्यांनी वोट द्या म्हणतात. खरं वोट झाल्यानंतर त्यांनी येऊन फिरकत पण नाही. तुमचं काय अडचण आहे, काय हे असं विचारत पण नाही त्यांनी. आम्हाला इथं एवढं पूर्ण पाणी भरतं. इथं यायला जायला रस्ता राहतच नाही. तशातच गाड्या येतात जातात, पडतात पण लोक. आणि गटर भरून पूर्ण पाणी बाहेर येते. रस्त्या म्हणजे कसं पूर्ण गटरचं पाणी आणि पावसाचं पाणी मिक्स होते. माणसं जाऊ शकत. गवळी प्लॉट आहे. गवळी प्लॉटचा हा रस्ता आहे. ह्या रस्त्यावर किती तर दरवर्षी आम्ही वाट बघतो, पण कोण एक बी नगरसेवक येत नाहीत. आणि इथं शाळेला मुलं जातात, पडत्यात, कुठं सायकली पडत्यात. MIDCचा रस्ता आहे, वाहतुकाचा आहे, पण ह्या रस्त्याला कोणीही हजर राहत नाही, कोणीही बघत नाही. ह्याची दखल ह्यांनी घ्यावी. आम्ही मत देऊन त्यांना पुढं हे केलंय की नाही, आम्ही मत दिले. आम्ही मग निवडून आले तर त्यांनी जनतेची काय अपेक्षा आहे, जनतेला काय पाहिजे, रोड पाहिजे, गटार पाहिजे, लाईट पाहिजे, हेच आमची अपेक्षा आहे. आम्हाला काय नाही, 5-6 दिवसात आम्हाला रोड पाहिजे तयार, एवढीच आमची विनंती आहे. आता गवळी प्लॉट भारतनगर येथे राहत आहे. इथे रस्त्यावर दर किती वर्ष झाली पावसाचं पाणी भरपूर साठत आहे. गटरीतलं पाणी सगळं रस्त्यावर येऊन सगळ्यांच्या दारात जाते. इथून लहान मुलं जातात, त्यांच्या पायाला इन्फेक्शन व्हायला गटरीच्या पाण्यामुळे, आणि मुलं सुद्धा पडतात. आणि माणसं, काल आमचे मिस्टर डोक्यावर पडल्या, त्यांना पण दुखापत झाली आहे. आणि निवडून आलेले ह्या वर्षी 4 सदस्य आहेत. ते अजून अद्याप इथे एकदा सुद्धा आले नाहीत. प्राजक्ता धोत्रे, गजानन मगदूम, मंजुश्री खोत आणि प्रकाश जाय एकदा सुद्धा त्यांनी आल्यापासून इथे एकदा सुद्धा फेरी मारलेली नाहीये. निवडणूक होण्यापुरती फक्त आले, हात जोडले, आम्ही मतं घातली, पण एकदा सुद्धा आले नाहीये. ते MIDCचा रस्ता आहे. इथून भरपूर वेगवान वाहने जातात, मुलांचे पण ऍक्सिडेंट होतात, पण इकडे अद्याप कोणीही आलेला नाहीये. आणि हा रस्ता डायरेक्ट MIDCला जाणारा आहे. याची तुम्ही आता जरा येऊन तपासणी करा, दक्षता घ्या. एवढं निवडून आलेलं ते तर करू दे ना. ते पण बघत पण नाही. 15 वर्ष झाले इकडचा रस्ता झालेला नाहीये. गटरचं पाणी सुद्धा बाहेर येते. गटरचं पावसाचं पाणी मिक्स होते. पूर्ण पोरं खेळायची पण मुश्किल आहे. गाड्यामुळे पोरं बाहेर येत नाहीत.